वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपलं साध आहे, पण महाराज माणसं माळ घालायला तयार होत नाहीत. जसं त्या म्हसोबाला बोकड कापताना करतो ना, तशी माणसं करतात. का करतात ते कळत नाही महाराज. त्याचंही उत्तर आहे महाराज. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हागरी नाम येईल श्रीरामाचे. त्याशिवाय परमार्थ घडत नाही महाराज. त्याशिवाय माळ घडत नाही. माळ कुणीही घातली असं समजू नका. जो माळ घालतो त्याची पुण्य सामुग्री असते महाराज. आईच्या 41 पिढ्या आणि बापाच्या 41 पिढ्या जेव्हा उद्धार व्हायची वेळ येतो तेव्हा वारकरी होतो. म्हणून निदान माळ घालून आपल्या 41 आणि बापाच्या 41 पिढ्याचा उद्धार करण्यासाठी तरी माळ घातली पाहिजे. देव तुका अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. पै सर्वभावेसी उखिते जे ओपिले मजचित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. 9व्या अध्यायातला हा 22वा श्लोक आहे. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात अनन्याश्चिंतयन्तो मामे जना पर्युपासते या श्लोकावर टीका करतात. गीतेवर आजपर्यंत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारापर्यंत ज्या टीका झाल्या त्या टीका एकीकडे आणि ज्ञानेश्वर महाराजांची लेखणी एकीकडे. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी गीतेमध्ये जी उणीव आहे ती भरण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे. लक्षात ठेवा. आणि लोक मला या बाबतीत असं म्हणतील की तुम्ही भगवान श्रीकृष्णाची उणीव बोलताय, असं धारिष्ट कसं? तर हे खरंच आहे महाराज. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा गीता सांगतायत त्यावेळेला ते निवांत नाहीत. लक्षात ठेवा. बाणाची सणसण, खडगाची खणखण, उपदेशातेची स्थान. प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेलं होतं. लोक असं सांगतात की कौरवाचं सैन्य उभा आहे, पांडवाचं सैन्य उभा आहे, आणि मग तिथं अर्जुन जातोय. आणि अर्जुन गेल्यानंतर अर्जुन मोहग्रस्त होतो. मग कृष्ण परमात्मा त्याला उपदेश करतात आणि युद्ध करायला सांगतात. तसं नव्हतं. युद्ध प्रत्यक्ष सुरू होतं. आणि याला मूर्तिमंत पुरावा आपल्या जवळ आहे. 11वा अध्याय संपल्यानंतर, विश्वरूप संपल्यानंतर जेव्हा अर्जुन बघायला लागला सगळीकडं तर युद्ध चालू आहे असाच त्याचा उल्लेख केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाशिवाय बाकीच्या पुराव्याची गरज नाही. आणि जेव्हा नवविध भक्तीमध्ये नाथ लिहितात, खडगाची खणखण, बाणाची सणसण, उपदेशातेची स्थान, युद्धाची संधी लाविली समाधी, कल्पांती न मोडे रया. युद्धाची संधी म्हणजे युद्धाच्या वेळेला, म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं होतं. तुम्हाला तालमीतलं माहित नसेल, मी तालीम केलेला पण आहे महाराज. जेव्हा एखाद्या मोठ्या माणसांची कुस्ती लावायची त्यावेळेला त्याच्या आधी एक 5-50 छोट्या कुस्त्या लागत असतात. अर्जुन हा त्यावेळेचा सगळ्यात मोठा मल्ल आहे महाराज. तो मैदानात येईपर्यंत चांगल्या चिल्लर कुस्त्या लागून गेल्या होत्या. तसं युद्ध आपोआप सुरू झालं होतं. आणि सुरू झाल्यानंतर उपदेशाची गरज लागली. तुम्हाला माहित आहे तो सगळा प्रसंग. आणि भगवान सांगतात, म्हणजे युद्धाच्या गडबडीमध्ये हे तत्वज्ञान सांगताना काही गोष्टी सांगून झाल्या, काही सांगायच्या राहिल्या. आणि ज्या सांगायच्या राहिल्या होत्या त्यासाठी 7000 वर्षांनी अवतार घ्यावा लागला भगवान श्रीकृष्णाला. तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. गीता सांगितल्यानंतर 7000 वर्षांनी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे. लक्षात ठेवा. श्रीकृष्णाचा अवतार
7,000 वर्ष आज झालेला आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? आमचा जो सगळा पुरावा आहे. आम्ही जो पुरावा दिला हे पाहिल्यानंतर तुम्ही काय करणार याचं उत्तर द्या, म्हणजे कशावरूनच उत्तर देतो. तुम्ही म्हणाल काय करायचं? काही नाही, माळ घालायची, बाकी काही करायचं. आपलं साध आहे. पण महाराज, माणसं माळ घालायला तयार होत नाहीत. जसं त्या म्हसोबाला बोकड कापताना करतो ना, तशी माणसं करतात. का करतात ते कळत नाही महाराज. त्याचंही उत्तर आहे महाराज. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हागरी नाम येईल श्रीरामाचे. त्याशिवाय परमार्थ घडत नाही महाराज. त्याशिवाय माळ घडत नाही. माळ कुणीही घातली असं समजू नका. जो माळ घालतो त्याची पुण्य सामुग्री असते महाराज. आईच्या 41 पिढ्या आणि बापाच्या 41 पिढ्या जेव्हा उद्धार व्हायची वेळ येतो तेव्हा वारकरी होतो. म्हणून निदान माळ घालून आपल्या 41 आणि बापाच्या 41 पिढ्याचा उद्धार करण्यासाठी तरी माळ घातली पाहिजे. जाऊ दे, मला विषय बदलला असं सांगायला नको. अशा संधीमध्ये जेव्हा उपदेश होतो तेव्हा गडबड होतेच महाराज. गडबडीनं काही सांगितली प्रमेय, अपप्रमेय सांगितली गेली आणि मग भगवान चिंतन करतात. अरे आपण अर्जुनाला हे सांगितलं ना, ते चुकीचं आहे. मी उगच बोलतो असं नाही. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सिद्ध करणार आहे. वकील असल्यामुळे तुम्हाला पुरावा देणार आहे महाराज. तेवढा फायदा घ्यावा की, बाकी काही नाही. असं नसलं तर सांगताना गडबडीत असं होतं महाराज. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा कश्चित एतच्छ्रुत पार्थ या श्लोकावर विवरण करताना म्हणतात, अर्जुना मी तुला सांगितलं, पण ते काही सांडी विखरू गेले का? ऐकण्यात बोलण्यात काही फरक पडलाय का? लक्षात ठेवा, गीता तत्वज्ञान सांगताना किती लोक हजर होते ज्यांनी ते तत्वज्ञान पाहिलं हे तुम्हाला माहित आहे महाराज. फक्त अर्जुन नव्हता, फक्त संजय नव्हता, धृतराष्ट्रही होता. लक्षात ठेवा, दिव्य दृष्टीनं तो ऐकतच होता. आणि याच्याशिवाय आणखी एक माणूस होता जो त्रयस्थ आहे, ध्वजस्तंभावरी वानरू, जो का मूर्तिमंत शंकरू, म्हणून शंकराचार्यांनी त्याच्यावर टीका केली. ऐकल्याशिवाय टीका होत नाही म्हणून. पण हे सांगताना गडबड किती होती. देवालाच इतकी गडबड झाली होती की केव्हा एकदा दुर्योधनाला मारेन, केव्हा एकदा हे दुष्ट मारेन. आणि त्या गडबडीत सांगितलेलं तत्वज्ञान आहे. 7,000 वर्ष त्याचं चिंतन केलं आणि म्हणले काही गोष्टी चुकीच्या झाल्यात. मग त्याचा परिहार करण्यासाठी महाराज अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ज्ञानेश्वर नाही, ज्ञानदेव नाही, ज्ञानांजन नाही, माऊली नाही. अरे पाळण्यातलं एक नाव असतं ज्याला नावरस नाव म्हणू आपण. ते नावरस नाव काय आहे? नाव ठेविले ज्ञानी हे नाव आहे. आता तुम्ही त्याचं ज्ञानेश्वर करा किंवा माऊली करा, पण मूळ नाव काय आहे? स्वतःच नाव ज्ञानी असल्यामुळे ज्ञानच प्रकट झालंय. आणि मग त्यांनी काय केलं? देवाच्या चुका काढून टाकल्या. आपण जेव्हा एखादी ग्रंथ प्रसिद्ध करतो त्यावेळेला त्या प्रसिद्ध असणाऱ्या ग्रंथामध्ये देखील काही चुका राहतात. आणि म्हणून दुसरी जी आवृत्ती असते ती सुधारून वाढवलेली आवृत्ती असते. ज्ञानेश्वरी ही गीतेची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. लोकांना पटणार नाही, पण मी 2 उदाहरणं 3 उदाहरणं देतो. म्हणून तर माझं बरोबर आहे का नाही हे बघा. म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही, पण मी बरोबर आहे का नाही हे बोलतो हे ऐकण्यासाठीच तुम्हीच पुढे आलाय याची मला कल्पना आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांत मांडला. भगवान श्रीकृष्णाने, हे जीवा, तुला जर उद्धार व्हायचं झालं तर तू काय करायला पाहिजे? तर सर्व कर्म आणि संन्यस्त मत्परहा, तुझी सर्व कर्म मला अर्पण कर, सर्व कर्म अर्पण कर. जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन आणि हे पंच विषय, यातून होणारे सर्व कर्म मला अर्पण कर. गीता सांगते. माझा एक मित्र आहे महाराज. माझा मित्र जरी असला तरी तो जरा दारू पितोय. तुम्ही म्हणाल तुमचा मित्र जरी दारू का पितो, तर काय करावं महाराज? दुर्योधन कुठं जातेत काय? मेले नाहीत महाराज. हा, किती जरी सांगितलं धृतराष्ट्राला तरी कोण गीता त्याला मिळाली का सांगा? भगवान सांगत असताना सुद्धा धृतराष्ट्राचा उद्धार झाला नाही, तर माझ्यासारख्या मरक्यानी सांगून कोणाचा उद्धार होणार आहे सांगा बरं? मग सांगत होतो मी, तो दारू पित होता आणि एकदा
माझ्याकडे आला, म्हणला मी दारू पितो ना, मला काहीच दोष लागणार नाही. मला समजे ना असा का बोलतोय वेड्यासारखा. अरे म्हणले दुष्टकर्म आहे, तुला याचा फळ भोगावंच लागणार नाही. म्हणला मला एकही कर्म नाही, तुमची गीता सांगते. म्हणजे गीता सांगते? होय, तुमची गीता काय सांगते? मयी सर्वाणि कर्माणि मत्परहा, मला सर्व कर्ण संन्यस्त, मला सर्व कर्म अर्पण कर. तसं मी दारू पितोय त्याला अर्पण करतोय, चोरी करतोय त्याला अर्पण करतोय. भगवान श्रीकृष्ण सुद्धा क्षणभर स्तंभित झाले असतील असं उत्तर ऐकल्यानंतर महाराज. आणि मग ही उत्तर पाहिल्यानंतर भगवंतानी अवतार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांची त्याच्यावरची ओवी वाचा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यातला फरक लक्षात ठेवा. मयी संन्यस्त काय म्हणलं, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्त, मला सर्व कर्म अर्पण कर, सर्व कर्म अर्पण कर. ज्ञानेश्वर महाराज टीका करताना त्यात लिहितात, म्हणून उचिते कर्मे. काय म्हणतात? म्हणून उचिते कर्मे, जे उचित कर्म आहेत, भाग आले भागा ते करीतो. कर्मेंद्रिये सुखे करती कर्मे अशेखे, जी एका वर्ण विषेखे भागा आली, ही जी कर्म आहेत ती मला अर्पण कर. ज्ञानेश्वर महाराजांनी ही सूक्ष्म पद्धत तत्वज्ञानाची तुमच्या पुढे ठेवली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या गीतेला भावार्थ दीपिका आपण म्हणतो की मला हे सांगताना अर्जुनाच्या वेळेला जरी असेल तर मला काय सांगायचं होतं, हे जेव्हा वक्ता बोलतो तेव्हा श्रोत्यापेक्षा वक्त्याला काय म्हणायचंय. शब्द तेच आहेत, तुम्ही शहाणे आहात, शब्द तेच आहेत, दुसरे नाही आहेत. पण तुम्ही शहाणे आहात हे वक्त्यानी म्हणणं, श्रोत्यानी ऐकणं म्हणजे सरळ अर्थ आहे महाराज. पण त्या वक्त्याच्या मनात जर असा असेल की तुम्ही शहाणे आहात, तर त्या शहाण्याचा शब्दाचा अर्थ काय कळला? एक नाही 1.5 शाणा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बोलताना जो वक्ता बोलतो त्याच्या पाठीमागं काय भूमिका आहे ही वक्त्यालाच कळेल. म्हणून इतर टीकाकारापेक्षा, मी कुठनं निघालो होतो याचा विषय लक्षात ठेवा, इतर टीकाकारापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांच्या टीकेमध्ये स्वतंत्रता आहेच, पण यथार्थता आहे आणि भावार्थता आहे. म्हणून ती टीका सर्वश्रेष्ठ आहे. त्या टीकेमध्ये कुणीही काहीही करू शकत नाही, हा निर्णय आमच्या नाथांनी लिहिला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, निर्णय दिलाय की ह्याच्यात तुम्हाला काहीही बदल करता येत नाही. अक्षर वेलांटी देखील ज्ञानेश्वर महाराजांची कुणी, अरे अनुस्वार देखील बदलू शकत नाही, एवढी ताकद शब्दामध्ये महाराज. अनुस्वार, त्यामध्ये काय तत्वज्ञान साठवलंय मी सांगतो. 5व्या अध्यायामध्ये लिहितात, म्हणून मैत्रेची वैरी मरे, तरी वाया बांधावी का कटारे, रोग जाय दूध साखरे तरी कडीलिंब. तुम्हाला सगळी ओवी पाठ आहे, त्याचा अर्थ माहित आहे, फक्त मला तुम्हाला एक थोडस दिग्दर्शन करायचं. बऱ्याच म्हणजे बऱ्याच ज्ञानेश्वरीमध्ये असा पाठ आहे, म्हणून मंत्रेची वैरी मरे, मंत्रेची वैरी मरे हा पाठ आहे. आता ही ज्ञानेश्वरी आहे ना, या ज्ञानेश्वरीमध्ये देखील तोच पाठ आहे. म्हणून मंत्रेची वैरी मरे, मंत्राने जर वैर मरत असेल तर कटार हत्यार बाळगायची काय गरज आहे. पण लक्षात ठेवा, दृष्टांतात सुद्धा माऊली हिंसा करणार नाही. आमच्याकडे जो पाठ आहे, माझं स्वतःचं मोठेपण सांगत नाही महाराज, आमच्याकडचा पाठ जो आहे तो असा आहे, मैत्रीची वैरी मरे. जर वैरी मित्रता केल्यानंतर जर मरत असेल तर वाया बांधावी का कटाळी. आता मंत्रीची वैरी मरे का मैत्रीची वैरी मरे, या दोन पाठामधला फरक तुमच्या लक्षात आला. एका पाठाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मित्रता करा वैर्याच्या ठिकाणी, म्हणूनच भूता परस्परे जडो, जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचा.
म्हणजे जेव्हा आपल्या पसायदानाचा शेवट काय झालंय माहितीये का? नाही बसा 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 बसा. नाही असू द्या. नाही नाही काय नाही, ऐका तुम्ही. नांगरट केली आणि परत जर मोटरला झोपल्यावर असं होतच असतं. आता 1 तासभर झालाय, लगेच इथं आलोय. मला काय सांगायचं होतं, आपल्या दृष्टांतात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना हिंसा नकोय. महाराज मंत्राने वैरी मरावं म्हणजे हिंसा आहे. मैत्रीने वैरी मरतं ही पसायदानामध्ये मागितलेली आहे. म्हणजे त्यांच्या अनुस्वाराला देखील तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद सदे हसच्य आनंद कान व्हावे. प्रश्न आहे. बिसाट म्हणजे सहज, सहज त्यांचे शब्द वेदाबरोबरचे. तुका सहज बोले वाणी आणि तेथे वेदांत वाहे पाणी. सहज बोलणे हित उपदेश सहज आहे त्यांचं, आणि सहज स्वरूप स्थिती तया नाव भक्ती म्हणजे सहज आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दामध्ये सहज आहे. आणि त्या तत्वज्ञानाला 700-750 वर्ष होऊन देखील नित्य नूतनत्व आहे हे सांगायची गरज नाही. महाराज आज इथं ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही महाराष्ट्रातनं येऊन करताय. ज्ञानेश्वर महाराजांचा तुमचा नातीचा गोतीचा रक्ताचा कुठला संबंध नाही. महाराज 750 वर्ष होऊन गेले आहेत, समाधीस्थ आहेत, पण तरी देखील ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या गाथ्याचंच पारायण होतं. कुठल्याही पुढाऱ्याच्या चरित्राचं पारायण होत नाही, इतिहासाचं पारायण होत नाही. का? त्याला एक आहे, ही अक्षरे नव्हती देखा आणि ब्रह्मसाम्राज्य दीपिका. या अक्षराच्या पाठीमागं काय आहे हे फार महत्वाचं आहे. कारण ही कुणाच्याही मुखातून बाहेर पडलेली अक्षरं नाही आहेत. महाराज माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तपातून बाहेर पडलेला आहे, तेजातून बाहेर पडलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज मराठीच बोलत असेल ना का नाही? जेव्हा ज्ञानेश्वरांचा अवतार असेल त्यावेळेला कसं बोलत असेल? मराठीत का इंग्लिशमध्ये, कन्नडीमध्ये? मराठी बोलत. माझा मराठाची बोलू खूप अभिमानाने मराठी बोलत होते महाराज, है ना? आणि जेव्हा पैठणवरून यायला लागले त्यावेळेला एक प्रेत दिसलं त्यांना. तुम्हाला माहित आहे सच्चिदानंद बाबाचं, मला विशेष सांगायची गरज नाही आहे. आणि ते प्रेत समोर उभा आणल्यानंतर अरे हा मरणार नाही, याला उठायला पाहिजे. सच्चिदानंद बाबा उठावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता शब्द वापरला असेल आपण कल्पना करा. कारण तुम्ही नव्हता मी नव्हतं 100%. ते प्रेत समोर आल्यानंतर कुठला शब्द वापरला असेल सांगा? उठ. दुसरं काय? उठ शब्दच वापरला असेल. 2च शब्द आहेत. उठ 2च शब्द आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून उठ म्हटल्यानंतर मेले माणूस जिथं उठविले, है ना? आणि आपण उठ म्हटल्यानंतर बायको चहा प्यायला उठत नाही, करायला उठत नाही. आपण काय असतं म्हणजे वारकऱ्याकडे जेव्हा महाराज लोक येतात ना, त्या वारकऱ्याला वाटत असतं की महाराजाला काही खाऊ घालावं, पिऊ घालावं आणि महाराजांची सगळी पूजा करावी. ते थांबलेला असतो आणि त्या बायकोला सारखं म्हणत उठ चहा कर, उठ दूध कर. पण तिच्या कपाळावरच्या आट्या बघितल्यानंतर चहा गोड लागत नाही. महाराज जाऊ द्या, विषय निराळा. पण उठ म्हणल्यानंतर महाराज बायको उठत नाही. उठ शब्द वापरलाय, आपलाही उठ आहे, त्यांचाही उठ आहे. पण उठ कुणाच्या मुखातून बाहेर पडले महाराज लक्षात ठेवा. मुख कुणाचं आहे? तर ज्ञानेश्वर महाराजांचं मुख आहे. महाराज साधन नाही आहे. क्षरसिंधूच्या परिसरी ही सगळी परंपरा आहे, ते तत्वज्ञान आहे, नवनाथाची सगळी शक्ती आहे, निवृत्तीनाथाची शक्ती आहे. तो हा घेऊन या घवा कळी गिळती आई जीवा सर्व प्रकारे धावा. ही ताकद मिळाली आहे आणि स्वतःची ताकद. बाळ छंद 22 जन्मे 22 जन्म हा छंद घेतला होता मला जगाचा उद्धार करण्यासाठी. 22 जन्म 14 वर्षाचं पूर्ण होतंय, 9 होतंय. अशी ज्ञानेश्वरी लिहिली की एक एक ओवी देखील PhD का नाही होत महाराज. म्हणून माझे नीच नव्हे श्वासोच्छ्वासही प्रबंध व्हावे, माझे श्वासोच्छ्वास प्रबंध व्हावे. आणि अशा महात्म्यांची ज्ञानेश्वरी आपण मुखातून पारायण करतोय. भाग्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. साधन नाही आहे.
हे तत्वज्ञान दिव्यातून बाहेर पडलेलं आहे सगळंच. तुकाराम महाराजांचे अभंग, नाथाचं भागवत दिव्यातून आहे महाराज. उदकी न लागता कोरडे कागद, उदकी न लागता. इंद्रायणीची ताकद नव्हती महाराज त्याला स्पर्श करायची, गंगेची ताकद नव्हती भागवताला स्पर्श करण्याची. तिनं तर आज सुद्धा येऊ दिलं नाही, दोन्ही हात वर केले. हे दिव्यातून बाहेर पडलेलं आहे. कारण काय आहे? जगाचं दिव्य उद्धार करण्यासाठी यांनी अवतार घेतलाय, जगदोद्धारा लागी. आणि मग हे तत्वज्ञान बाहेर पडलं. तुमच्या मनात असलं नसलं तरी, या वास्तूत जरी आला तरी तुमचा उद्धार येणार आहे. लक्षात ठेव. ही अक्षर एवढी महत्वाची आहेत. या अक्षराचं सामर्थ्य एवढं आहे. तुम्ही म्हणाल आमचं जर लक्ष नसेल, आमचं जर चित्त नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे असं म्हणतात. नाही महाराज, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नुसता उच्चार मुखानी, हरिमुखे चित्तातून म्हणा असं म्हणत नाहीत, मनातून म्हणा. अरे कुणी चित्त एकत्र करायचं सांगा बरं? शम आहे का, दम आहे का, समाधी षटक संपत्ती आहे का, काय आहे आपल्याजवळ सांगा बरं? विवेक आहे का, वैराग्य आहे का? एकादशी दिवशी 12 वाजता सोडणारी अवलाद आहेत महाराज. कशाला? हे वैराग्य आपलं बरं का. कुठलं वैराग्य आहे महाराज सांगा बरं? जयाचे वैराग्य ज्ञानात लिहितात, कोमळ आणि कंटक नेट न धरीच निष्टंक. असलं वैराग्य आपल्याजवळ. पण सगळ्यांचा खट नट यावे, शुद्ध होऊन जाय. हे सामर्थ्य आणि शब्दात दिले महाराज. या शब्दाचा उच्चार नाही महाराज करू शकत नाही, श्रवण करू शकत नाही, निदान स्पर्श तर करू शकतोय का नाही? डोकं ठेवा म्हणा. येथून या नुठू माता या निर्धाराने. ज्ञानेश्वरी वाचू नका, आईची शपथ आहे तुम्हाला. पण एक गोष्ट करा, ज्ञानेश्वरी तुमच्या घरात ठेवा. आणि जेव्हा बाहेर निघताय ना, एक फुल ज्ञानेश्वरी ठेवा, डोकं ठेवा. सगळं काम तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं ऐहिक नाही, या पारात्रिक देखील. नुसतं जो याची करील यात्रा, तो तारील सकळही गोत्रा, सकळही कुळे पवित्रा. काय लिहिलंय पुढं? याचे निदर्शने होईल. म्हणजे जो यात्रा करतोय त्याला एवढं सामर्थ्य, मग त्याचं किती? आज आपल्या लौकिक दृष्टीनं जी समाधी दिसतीये, संजीवन समाधी बघण्याचं भाग्य ज्यांना लाभले ते भाग्यवान आहे. पण ज्यांना संजीवन समाधी दिसत नाही त्यांनी या दिसणाऱ्या समाधीवर जर डोकं ठेवलं तरी देखील त्याचा उद्धार आहे. मी विज्ञान सांगतो तुम्हाला, काढू का? तुमच्या परवानगीने. गुलाबराव महाराज 60 वर्षापूर्वी होऊन गेले. त्यांना समाधीचं दर्शन झालंय. हायबत बाबा भजन करायला लागले की ही समाधी अशी डोलत होती महाराज. लोक म्हणायची काहीतरी खोट आहे, समाधीवर लिंबू ठेवलं. भजन सुरू झालं बाबाचं की ते लिंबू डोलत होत. पण हे सगळं पुराणातलं रो. कशावर? अंधश्रद्धा आहे. कसं माणूस रेड्यामुखी, रेड्याला कुठं बोलवतात? रेडे नावाच्या माणसाला बोलवलं. ठीक, तुम्ही म्हणाल तसं. पण मी जे सांगणार आहे ते जर तुम्ही ऐकलं तर तुम्ही काय करणार आहे सांगा? मी सांगणार बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर. भरत महाराज हे तुम्हालाही उपयोग पडेल. अर्थात मी मोठा आहे प्रवचनकार कीर्तनकार म्हणून तुम्हाला बोलतोय असं नाहीये. पण तुम्ही देखील हे जे आहे ना, समाजामधल्या आजच्या टाळक्याला म्हणजे MA PhD वाल्याला हे तुम्ही सांगा. पुना युनिव्हर्सिटी आणि जर्मन युनिव्हर्सिटी, या 2 युनिव्हर्सिटी, जर्मन म्हणजे जर्मन देश, या 2 युनिव्हर्सिटीमध्ये एका गोष्टीचा अभ्यास सुरू झाला की माणसाच्या शरीरामध्ये जसं ठोके पडतात हृदयाचे, नाडीचे, तसं माणसाच्या शरीरातून एक ऊर्जा बाहेर पडते. याला स्पंदन म्हणतात. स्पंदन इंग्लिशमध्ये त्याला एकोज म्हणतात.
ही स्पंदनं प्रत्येकाच्या शरीरातून बाहेर पडत असतात. तुम्ही माझा जो शब्द ऐकतोय तो माझ्या मुखातून एक प्रकारचं स्पंदन बाहेर पडतं, ऊर्जा बाहेर पडती, शक्ती बाहेर पडते. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये स्पंदन म्हणतात. म्हणजे थोडक्यात हे स्पंदन तुमच्या सगळ्यांच्या तोंडातून किंवा तुमच्या शरीरातून बाहेर पडतं आणि हे स्पंदन मोजायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी एक स्पंदन यंत्र निर्माण केलं. जसं तुम्ही थर्मामीटर काखेत घावला की तुम्हाला ताप आहे का नाही कळतं, कानाला स्टेथोस्कोप लावलं आणि तुमच्या हृदयावर ठेवलं की त्यातले ठोके बाहेर पडतात, ते तुम्हाला कळतात. त्याप्रमाणे हे स्पंदन यंत्र निर्माण केलं महाराज. आजही ते यंत्र तुम्हाला दिसतंय. त्याची काटे आहेत, 360 काटे असतात. जिवंत अशा प्राण्याला म्हणजे मनुष्य प्राण्याला कि ते यंत्र जर लावलं तर त्यातून 58 ठोके बाहेर पडतात, 58 स्पंदन बाहेर पडतात. 58 स्पंदन. जनावराच्या म्हणजे जिवंत जनावरावर ते ठेवलं तर त्याच्यातनं 36 ठोके बाहेर पडतात. सजीव अशा वनस्पतीला ते लावलं तर त्याच्यातून 26 ठोके बाहेर पडतात, स्पंदन बाहेर पडतात, ऊर्जा बाहेर पडते. सजीव अशा प्रत्येक वस्तूमधून, मग आपल्या दृष्टीनं ती निर्जीव असेल म्हणजे वनस्पती, त्याच्यातून स्पंदन बाहेर पडतात. ते सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तुमच्या शरीरावर सुद्धा ते यंत्र तुम्हाला ठेवता येईल. त्या ग्रहस्थानी त्याचं नाव आहे TN शुक्ल. म्हणजे मी फक्त कोर्टातच खोटं बोलतो, बाकीच्या ठिकाणी देवा शपथ खरं सांगतो, लक्षात ठेवा. तर TN शुक्ल आहेत. त्यांनी ते यंत्र आमच्या पंढरपूरला आणलं आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या पायावर ठेवलं महाराज. झालेला प्रयोग आहे, पुराणातली वांगी नाही, अंधश्रद्धा नाहीच नाही. पांडुरंगाच्या पायावर ठेवलं तर ते यंत्र 360 आकडा फोडून बाहेर निघायला लागले. म्हणजे पांडुरंगाच्या मूर्तीतून स्पंदन बाहेर पडतात हे निश्चित झालं. बाप दाखवला, श्राद्ध केलं. पांडुरंगाच्या मूर्तीतून स्पंदन बाहेर पडतात हे सिद्ध झालं. त्यांनी तेच यंत्र शेजारच्या दगडाला लावलं, ते बाहेर पडलं नाही. म्हणजे निदान पांडुरंगाचा दगड दगड नाही एवढं निश्चित आहे. ज्याच्यातून स्पंदन बाहेर पडतात, ऊर्जा बाहेर पडतोय, तो पांडुरंग आमचा कसा आहे? ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. आणि तीही मूर्ती उभी 700 वर्षापूर्वी मेड इन इंग्लंड नाही महाराज, आमच्या मेड इन आळंदीनं सांगितलंय. ही ज्योतीची निज ज्योती उभी आहे आणि त्या ज्योतीमधून स्पंदन बाहेर पडतात. तुमच्या थर्मामीटर सारख्या यंत्राने सिद्ध झालंय की तिथून स्पंदन बाहेर पडतात. आता तरी देव मानताय? जेव्हा नव्हते चराचर, नाही घडवला, नाही बसवला, हे सगळं खोटं असतं महाराज. येडे वारकरी त्यांना काय कळतंय. पण आता जर्मनीने सांगितलं की इथं स्पंदन आहे, इथं ताकद आहे, इथं शक्ती आहे, इथं ऊर्जा आहे. त्याच ऊर्जावर येथोनिया नुठवू, त्याच पायावर आमच्या ज्ञानोबांनी डोकं ठेवलं, त्याच पायावर तुम्ही डोकं ठेवताय. ते स्पंदन तुमच्या डोक्याला लागल्याशिवाय राहणार नाही, ती शक्ती तुमच्या. म्हणून ते म्हणतात एकदा या रे बाबा, आल्यानो संसारा, एकदा या, जाणीव नेणीव. मनात नसलं तरी, तुमच्या मनात नसताना देखील तुम्ही पायावर ठेवलं तरी देखील स्पंदन येणारच की हो. पायावर डोकं का ठेवायचं? योगशास्त्र असं सांगतं, ज्याच्या पायावर तुम्ही डोकं ठेवताय त्या पायावर डोकं ठेवले की ह्या ज्या शिरा आहेत ना, त्या शिरा डोळ्यापर्यंत येतात आणि त्या डोळ्यातून अमृतवृष्टी तुमच्याकडे होते महाराज. म्हणून संत, देव, गुरु यांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांच्या डोळ्यातून अमृतवृष्टी तुमच्याकडे होते. म्हणून कळत न कळत जरी तुमचं त्या डोकं त्याच्यावर ठेवलं तरी देखील ती ऊर्जा, ती ताकद येते. हे पांडुरंगापुरतं मर्यादित नाही,
ही उचलून आमच्या माऊलीच्या समाधीवर ठेवलं. तिथं सुद्धा 360 स्पंदनं बाहेर पडलेली आहेत महाराज. म्हणजे स्पंदनं का पडली तर आज स्पंदन करणारा ज्ञानेश्वर महाराज भजन करत बसलेला आहे, हे सिद्ध झालं. आता तुम्ही काय द्याल? काही देऊ नका, माळ घाला महाराज, बाकी काय करू नका. तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी नाही आहे, तर त्या स्पंदनामध्ये तुम्ही गेला की काय होतं? समाधीशी करील नमस्कार. समाधीशी, आतल्या समाधीशी फक्त नाथानी करावं, तेवढं आपल्याला पुरेसं आहे. दिव्य तेजपुंज, मरणाचा पुतळा, रवी शशिकळा, परब्रह्म केवळ, हे सगळं नाथासाठी, आपल्यासाठी नाही आहे महाराज. आपल्यासाठी जी दिसणारी समाधी आहे, आणि या समाधीचं जर दर्शन घेतलं, तिथं जर डोकं ठेवलं, तर ती ऊर्जा, ते स्पंदन बाहेर. 700 वर्ष झाली तरी जी स्पंदन बाहेर पडणारी जी समाधी आहे, त्या समाधीच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दाला काय म्हणायचं सांगा? ती अक्षरे नव्हती दे का, आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका ही शक्ती आहे महाराज त्यातून. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षराला अक्षर म्हणतात, अक्षर म्हणायची गरज नाहीये महाराज. ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष त्या रूपाने तुमच्यासमोर उभा आहेत. आजही वाङ्मयीन मूर्ती श्रीहरीची, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मयीन रूप आहे. आणि त्या रूपाने हे जे तत्वज्ञान सांगितलंय ते केवळ आळंदीपुरतं मर्यादित नाही, तर 56 भाषेचा केलासे गौरव. आज परदेशातल्या 28 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे, आणि ते डोक्यावर नाचतात. आणि आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला लागलो त्यावेळेला आमची माणसं मात्र म्हणतात, यांना काय काम नाही, टाळ कुठेत महाराज, यांना काय. 4 लाख माणसं 21 दिवस एकाच परवलीच्या शब्दाने चालतात, असं जगामध्ये कुठलंही उदाहरण नाही महाराज. 21 दिवस एकच परवलीचा शब्द माऊली, आणि त्या शब्दासाठी ही माणसं 4 लाख चालतात, ती सगळी वेळी नाही महाराज. त्यांना माहित आहे की आजही ज्ञानेश्वर महाराज मूर्तिमंत रूपाने आपल्या सोहळ्याबरोबर आहेत, आणि अशा मुखातून बाहेर पडलेली ही अक्षरं साधी नाही आहेत. आणि अशा मुखातून ज्ञानेश्वर महाराज 9000 ओव्यातून तुम्हाला हे सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. यात ज्ञानेश्वर भगवान श्रीकृष्णाला वाईट म्हणायचं माझा हेतू नाही, पण ज्ञानेश्वर महाराज केवढे मोठे आहेत की ज्याची गीता ज्ञानेश्वरी तुम्ही वाचताय हे कळावं याच्यासाठी सांगतोय महाराज. मला त्या कशालाही स्पर्श करायचा नाहीये. भगवान श्रीकृष्ण त्रैवर्णिकाच्या कानी लागला वगैरे वगैरे सगळं सांगितलंय. पण आणखी एक सांगितलंय महाराज, इदं ते ना तपस काय ना भक्ताय. गीता सांगू नको म्हटले, मग बाकींचा उद्धार कसा व्हायचा? काय सांगितलं? इदं ते ना तपस काय ना भक्ताय. भक्ताला सांगू नको, अभक्तालाही सांगू नको, आणि जे तपस्वी नाहीत त्यांनाही सांगू नको. बरोबर आहे ना श्लोकाचा अर्थ? अशाला सांगू नको. मग तुमची माझी गणना कशात आहे? तपस्वी मध्ये आहे, भक्त मध्ये आहे? नाही महाराज. आपली अभक्त आणि ना तपस काय या भूमिकेत. मग आमचा उद्धार काय करायचा? म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली, लक्षात ठेव. सकाळाशी येते आहे अधिकार, कळीयुगी उद्धार हरीच्या नावे. सगळ्यांना सांगितलं या रे लहान थोर, याती भलती नारी नर. आणि असा तत्वज्ञान सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या स्वतःच्या खास भाषेमध्ये जर बोलत कुठं असतील तर तो 9व्या अध्यायातल्या आणि 12व्या अध्यायामध्ये. आणि त्यातले त्यात त्यांचा आवडता श्लोक आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ए जना पर्युसात देव. भक्ती जर करायची असेल तर अनन्य. ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचं अवतरण करताना सिद्धांत पहिल्यांदा सांगत नाही, तर दृष्टांत सांगतात. माऊलीचं वैशिष्ट्य आहे महाराज. जर तुम्हाला कळायचं असेल तर दृष्टांत सांगतात. तुम्हाला जर कळत नसेल तर दृष्टांताची रांगच्या रांग सांगतात, आणि त्यांचे दृष्टांत सिद्धांत होऊन जातात. लक्षात ठेव, हे माऊलीचं वैशिष्ट्य आहे. बाकीच्या शास्त्राचे सिद्धांत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आहेत. लक्षात ठेवा. या श्लोकामध्ये तुम्हाला कळण्यासाठी अनन्य म्हणजे काय आपल्याला कळत नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यासाठी आहेत. लक्षात ठेवा. माझं तत्वज्ञान तळलिया वळलिया एकची पक्वाने
हा त्यांचा हेतू आहे, ते सगळ्यांना कळावं. थोडासा दृष्टांत बाजूला ठेवतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या कौतुकाचं सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सिद्धांत सांगितला जो गीतेने सांगितलेला आहे. काय? की जे काही दान पुण्य करशील, परमार्थ करशील, तो झाकून ठेव बाबा. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथ. जे काही करशील पुण्य, आणि आपलं मन याच्या अगदी विरुद्ध आहे महाराज. शास्त्र असं सांगतं की डाव्या हाताने उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. आपण ते लपून ठेवायचंय महाराज. पण हे सांगताना माणसाच्या मनात साहजिक शंका आली, असं कसं म्हणता? आम्ही शुद्ध भावनेने दान केलेलं आहे, परमार्थ केलेला आहे, त्याचा बाह्य जरी उपयोग केला, कोणासाठी जरी नाही तरी आम्ही केलं असं वाटणं हे काही चुकीचं आहे? म्हणजे चुकीचं आहे महाराज. मी केले अथवा माझ्याही सिद्धी गेले हे तुझ्या मनात सुद्धा येऊ नको. नाही आम्हाला पटत सिद्धांत तुमचा. म्हणजे समजावून सांगतो. समजावून सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं समोर पाहिलं तर एक शेतकरी वर्ग भयंकर होता महाराज. म्हणजे शेतकऱ्यानं तुम्हाला सांगतो, मी सांगितलेलं आहे ना ते सगळं लपून ठेव, बाहेर काही करू नको. म्हणजे शेतकरी म्हणले असं कसं काय? म्हणले सांगतो तुला, तू पेरतोस ना? हो म्हणले पेरतो. मग उडं ठेवतो का रे पेरलेलं? नाही म्हणले आम्ही झाकतो, त्याशिवाय ते उगवत नाही. मग तसंच आहे जो दानपुण्य करतोय, तू जर लपवलं ना तरच त्याला फळ मिळेल, नाहीतर मिळणार नाही. जसं का कृषिवळू आपले पेरीले झाकून टाकतो, त्याला रासनी म्हणतो, तुमच्यात रासनीच म्हणतात. रासनी करावं लागतं महाराज. शेतकऱ्याला कळलं महाराज की कसं दान पुण्य लपवावं. शेतकरी म्हणले बरं झालं. ज्ञानेश्वर महाराजांचं सहज दृष्टी डाव्या बाजूला गेली महाराज, आणि तिथं एक नववधू बसली होती. तिला काही शेत माहित नव्हतं, पेरायचं माहित नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून म्हणली, बाळ तुला समजलं का? नाही माऊली मला समजलं नाही. मग सांगतो तुला समजेल अशा भाषेत. का कुलवधू लपवी अवेवात. कुलवधू परपुरुष पाहून ज्याप्रमाणे आपला पदर सावरते तसं हे लपवायला पाहिजे. आता पदराचा प्रश्नच नाही महाराज, सगळं स्लीवलेस झालंय. पण ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत तो तुम्हाला कळावा. का कुळवधू लपवी अवे वाते. त्या मुलीलाही कळलं, परपुरुष पाहिल्यानंतर मी जसं माझे अवयव झाकते त्याप्रमाणे दानपुण्य झाकावं. पण लांब एक महाराज वेश्या बसली आणि ती रडत होती. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांचा उद्धार केला, सगळ्यांना समजेल असं सांगितलं. पण मला हे समजत नाही, मला समजेल अशा भाषेत ज्ञानेश्वर महाराज सांगतील का? माऊलीची दृष्टी गेली महाराज, आणि विश्वव्यापक माऊलीला तिच्या मनातलं कळलं महाराज. आणि तिच्याकडे बोट दाखवून ज्ञानेश्वर महाराजांनी विचारले, अगं तुला कळलं का? ज्ञानेश्वर महाराज मला कळलं नाही हो, कसं झाकायचं? माझं सगळंच उघड आहे महाराज. वेश्याचं सगळं उघडं असतं महाराज. वेश्या कधी काही झाकत नाही, तुम्हाला माहित आहे. पण वेश्याला तर कळलं पाहिजे की झाकल्याशिवाय त्यामध्ये अर्थ नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का पण्यांग गणा लपवी अवे वाते नाही वयाते वय. जशी वेश्या आपलं वय झाकते, त्या वेश्याला विचारा महाराज, जरी 80 वर्षाची असली तरी ती 18 वर्षाचीच म्हणते, कारण ते वय लपवल्याशिवाय तिचा धंदाच होत नाही. ज्ञानेश्वर महाराजाला हे काय माहिती असणार? पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वेश्येसाठी सांगितलं की ज्याप्रमाणे तू तुझं वय झाकतेस ना, त्याप्रमाणे दानपुण्य झाकल्याशिवाय त्याचं महत्व कळणार नाही, त्याचं फळ कळणार नाही. समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये आपण जाऊन त्या क्षेत्रामधल्या प्रत्येक माणसाशी एकरूप होऊन जेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोलतात त्यावेळेला ज्ञानेश्वरी तयार होते. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी काही सहज नाही झालेली, एका दिवसात झालेली नाही आहे, एका क्षणात झालेली नाही आहे.
म्हणून दृष्टांत सांगताना ज्ञानेश्वर महाराज तुमच्या जीवनाशी एकरूप होतात. मग सिद्धांत कळतो, बाबा हे झाकवलं पाहिजे. तसं अनन्य कसं असावं हे कळायचं असेल तर काय कळायला पाहिजे, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. महाराज पै सर्व भावेसी उखते, जे ओपिले मदचित्ते, जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे. आईच्या गर्भातला गर्भ आहे आणि तू म्हणला की सकाळी उठून मला कोर्टात जायचंय, हे जसं अशक्य आहे. तो कुठलाही उद्योग करत नाही. त्याचं अवलंबन तो त्या आईशी अनन्य इतका असतो महाराज, त्याच्याशिवाय तो जगतच नाही, एवढं लक्षात ठेवा. आता विज्ञान एवढं पुढे गेलंय, विज्ञान सांगावंच महाराज, कारण त्याशिवाय लोकांना पटत नाही. ज्या क्षणाला आईच्या गर्भात राहतो त्या क्षणापासून त्या आईच्या शरीरामध्ये असा बदल होतोय की त्या गर्भाचं संरक्षण, त्या गर्भाचा उदरनिर्वाह त्या आईच्या मार्फत होत असतो. आणि याला मूर्तिमंत उदाहरण नाळ आहे. नाळ, ती नाळ आईच्या गर्भात त्या नाळेमार्फत त्याचा उदरनिर्वाह चालत असतो. जेव्हा योनीच्या बाहेर हा गर्भ येतो त्यावेळेला ही नाळ कापली जाते. आता विज्ञानाने हे सिद्ध झालंय, माझं म्हणत नाही की ही नाळ जर ताबडतोब कापली, म्हणजे आईच्या गर्भातून बाहेर झाल्याबरोबर जर कापली तर त्या मुलावर एवढा मानसिक परिणाम होतो की मला या जगामध्ये आणायच्या आधी माझी आई आहे म्हणजे नाळ ती कापली गेली, या जगावर मी सूड उगवल्याशिवाय राहणार नाही. पूर्वी पद्धत अशी होती की बाळ बाहेर पडल्यानंतर ती नाळ काही क्षण बांधून ठेवत होते, त्याला अशी गाठ मारायची. त्यामुळं काय व्हायचं, तो रक्तपुरवठा बंद व्हायचा. मग त्या बाळाला रक्तपुरवठा नाळेतून होत नव्हता, तो बाहेर आल्यानंतर वेगळ्या पद्धतीचा व्हायचा आणि मग ती नाळ कापली जायची. त्यावेळेला त्याची संवेदना नाळेपर्यंत पोचत नव्हती. नाळेपर्यंत संवेदना पोचत नसल्यामुळं त्याच्या मनावर काही परिणाम होत नव्हता. पण आता त्याच्या मनावरच परिणाम या जगामध्ये, म्हणजे संस्कार एवढा सुरू होतो की जगाचा द्वेष करण्याचा संस्कार. माझं घेतलं म्हणून है ना, माझं काय घेतलं, नाळ घेतलं म्हणून तो जीव विचार करायला लागतो. हा जो आजच्या विज्ञानाने सिद्ध झालेला प्रयोग आहे तो 700 वर्षापूर्वी जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे ज्ञानेश्वर महाराज घेतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज डॉक्टर आहेत, महाराज वकील आहेत, इंजिनियर आहेत, टाउन प्लॅनिंग आहे, कलेक्टर आहे, फौजदार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं की ज्ञानेश्वर महाराज आई आहे. आणि म्हणून अनन्यता किती असावी जीवाची, तर गर्भगोळ ज्याप्रमाणे काही उद्योग करू शकत नाही तो त्या आईशी इतका एकरूप असतो, आईशिवाय कुठलंही जग त्याला नसतं महाराज. म्हणून गर्भात संस्कार होतात. हे आपल्या पुराणातल्या सिद्धांतांनी, तुम्हाला बऱ्याच सिद्धांतांनी माहित आहे की गर्भात असताना सुद्धा त्या गर्भावर परिणाम कुणाचा होतो, तर त्या संस्काराचा होतो. आमचे प्रल्हाद महाराज, नारदांनी उपदेश केला तो गर्भातून केला. आमचे मच्छिंद्र महाराज, शंभूचं जे तत्वज्ञान आहे ते गर्भात मिळालं. आमचे अभिमन्यू चक्रव्यूहात शिरायचा जो संस्कार झाला तो. म्हणून गर्भ झाल्यानंतर चांगले संस्कार असावेत असं आपलं हिंदू तत्वज्ञान सांगतं. टीव्हीवरचं उघडं नागडं बघून तत्वज्ञान तयार होणार नाही, त्याला अनन्य शब्दाचा अर्थ कळणार नाही. अनन्य शब्द कळायचा असेल तर काय व्हायला पाहिजे की हे आई, हे माते, तुझ्याशिवाय मला दुसरी गती नाही आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्मृत, माझी गती एकच आहे आणि ती म्हणजे आई. तसं जीवाला गती कुठली असेल तर एकच गती आहे.
देव न मानणाऱ्या माणसाला सुद्धा शेवटची गती कुठली? दारू पिणाऱ्या माणसाला देखील, दुष्ट माणसाला देखील गती कुठली? माणूस मेल्यानंतर, तुमच्या भागात मधलं विचारतोय कारण मी तुमच्या भागात आलेलो नाहीये, माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडात काय घालता हो तुम्ही? तुळशीचं पानच. बरोबर आहे, म्हणजे काही फरक नाही. तुळशीचं पान घालण्याच्या पाठीमाग काय आहे की तुळशी पवित्र आहे, त्या देहाला पवित्र करण्याचं. खरं म्हणजे आयुष्यभर जर शेंगाट मोडत असेल तर त्या तोंडात एखादा हाडूक घालायला पाहिजे किंवा ब्रँडीची बाटलीचं बुच घालायला पाहिजे. पण आपण कृपाळू आहोत, दयाळू आहेत बाबा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालावं आणि त्याला पवित्र करा. मला सांगा, मेलेल्या माणसाला जर तुळशी पवित्र करत असेल तर जिवंत माणसाने माळ घातल्यानंतर ती पवित्र करेल का नाही? सांगा बरं. मग पवित्र व्हा ना. पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव. पण नाही महाराज, हा संस्कारच गेलेला आहे. हा संस्कार आपल्याकडे पूर्वीपासून जो होता तो हाच होता महाराज. मातृ देवो भव, पितृदेवो भव, अतिथी गुरु देवो भव, ही सगळी संस्काराची प्रिया. आणि त्यामुळं अनन्यता त्याला म्हणायची महाराज. येथो निया नुठवू माथा मरणा वाचुनी तमेव शरणम गच्छ, किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम. अर्जुना लक्षात ठेव, माझ्याशिवाय गतीच नाही रे. प्राणी जरी नाही म्हटला तरी देखील माझ्याकडेच यायला पाहिजे. जसं हिमालयातून निघाले ना गंगा, फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पाप, समुद्रा जाय आप. दुसरीकडे कुठं जाईल का? ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीची व्याख्या सांगताना सांगितली. भक्ती भक्ती म्हणजे काय? एक लक्षात ठेव. म्हणजे आकाशातून पाऊस सुरू झाला, पाऊस जबरदस्त सुरू झाला, आणि या पावसाने ठरवलं कसल्याही परिस्थितीत आपण पृथ्वीवर पडायचं नाहीच. सगळ्यांनी ठरवलं. असं होईल का महाराज? जशी पावसाची गती आहे की त्याला दुसरं अनन्याश्चिंतयन्तो माम, दुसरी गतीच नाहीये महाराज आपल्याला. मग सरळ त्याकडे का जात नाही? एका माणसाने चोरी केली महाराज, आणि चोरी केल्यानंतर त्यावेळच्या न्यायाधीशांनी त्याला शिक्षा केली. तू चोरी केलीस ना, 50 फटके खा. सबकाचे ते फटके बघितल्यावर ते म्हणलाय, दुसरी सांगा मी ती शिक्षा भोगेन. त्यांनी कांदे चोरले होते महाराज. तर ठीक आहे, 50 फटके तुला नको आहेत ना, म्हणले 50 कांदे खा. त्याला बरं वाटलं महाराज, 50 कांदे खायचे संपायचे. पण कुणीही माणूस एका वेळेला 50 कांदे खाऊ शकत नाही. 10, 20, 25 खाल्ल्यानंतर तो म्हणला उलटी व्हायला होत नाही, मग फटके खा. ते फटके सुरू झाले महाराज. फटके सुरू झाल्यानंतर तो म्हणला सण होईना, नको मला फटके, मी कांदे खाऊ. अरे कांदे खा किंवा फटके खा, तुला हे चुकणारच नाही आहे. तसं देवाशिवाय तुम्हाला कुठली गतीच नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात महाराज. एक वीर आहे, रस्त्याच्या कडेला आहे. एक माणूस पळत 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 नेला, कोणी एकी दुपावली निघालाय पळत पळत, चुकून त्या वीर पाहिली नाही आहे, आणि एक पाऊल त्याला विहिरीत पडलं महाराज. पडलं, त्याला दिसतंय आपल्याला पाऊल पडलंय. तो दुसरं पाऊल किती जरी बाजूला काढायचं झालं पण त्याची गती इतकी आहे, त्याला त्या विहिरीत पडावंच लागतं. ते पडणं त्याचं चुकत नाही. तसं जीवाचं देवाकडे जाणं चुकत नाही. कांदे खाण्यापेक्षा, फटके खाण्यापेक्षा सरळ त्याला तमेव शरणम गच्छ का जात नाही देवानं? आणि जर देवाला अनन्य भावाने जर शरण गेलं तर काय होईल महाराज? योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. तुम्हाला काही करावं लागत नाही. लोक म्हणतील आम्ही जर टाळच कुठत बसलो, आम्ही जर वाऱ्या करत बसलो, हा आत्ताच्या लोकांचं वकिली आहे महाराज, तर आमचं घर कसं चालायचं? आमचं कामधंदा काय चालायचा? पूर्वापार आमचा उद्योग आहे ते काय करायचं महाराज? लक्षात ठेवा, तुमचा पूर्वापार असणारा धंदा सुद्धा एकच होत आहे महाराज. दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे. तुम्ही करा, तुमचा आपोआप होते महाराज. त्यामुळे आम्हाला खरं वाटत नाही. त्याचं उत्तर या श्लोकामध्ये दिलेलं आहे. योगक्षेम, मी तुझा योगक्षेम. माझी या भक्ता संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. भक्त व्हायचं आणि जर भीक मागायचं तर ते लाज कोणाला आहे? तुकाराम महाराज याची लाज तुला आहे, आम्हाला नाही महाराज. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि का,
आणि तुका म्हणे हे लाज एका कोणा नेणसी, कोणाला लाज आहे त्यालाही महाराज. राजाची बायको आहे आणि ती जर भीक मागितली तर त्या राजाच्या बायकोला काही नाही आहे महाराज, पण कोणाला आहे? त्या राजाला आहे. तसं जर का एकदा तुम्ही अनन्य शरण जाय, जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी, मला शरण येलो. आणि जर जीवित राहील माझ्या कानावर सुद्धा ऐकू नको म्हणतात. कारण काय आहे? त्याला लौकिकाची लाड आहे. ते काय आपण आहे काय महाराज? आपल्याला लौकिकाची लाड नाही, पण त्याला मात्र लौकिकाची लाड आहे. तो भक्तासाठी काय करत नाही. एका शब्दात तुकाराम महाराज म्हणतात, काय नो हे केले आणि एका चिंतीचा विठ्ठल. काय करणार नाही महाराज? गाढवाचे घोडे, दुसरं काही नाही. करतात, वाटेल ते करतात. जयसिंगपूर नावाचं गाव आहे कोल्हापूर रस्त्याला महाराज. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातली एक फार मोठी कथा जयसिंगपूरला झाली. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण सांगतोच की, कारण वेळ घालवायचा आहे. तसं नाही महाराज. माऊलीचं कौतुक आहे महाराज. माऊली कोल्हापूरला गेलेत, लक्षात ठेवा. लक्ष्मीचं दर्शन घेतलंय माऊलीनं. तीर्थावळीत त्याचं वर्णन आहे. कोल्हापूर मी देत जाईन, त्या ठिकाणी दर्शन घेतले. तिथं कुठले कुठले दर्शन घेतलं याचाही उल्लेख आहे महाराज. आणि मग येताना जयसिंगपूरला मुक्काम झाला महाराज. त्यावेळेला थोडंसं अरण्याचा भाग त्या ठिकाणी होता आणि एक मुलगा ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर पाया पडला. माऊलीचं त्यावेळेला सगळं त्रैलोक्यात त्यांचं कीर्ती झाली होती. आणि त्या मुलाने गाऱ्हाणी केले की मी बाबा जरी पुरुषाचा ड्रेस केलेला असला तरी मी पुरुष नाही आहे, मी बाई आहे. कथा तुम्हाला सगळ्याला माहित आहे महाराज. मी सामर्थ्याची गोष्ट सांगतोय. जिही निमिष मात्रे देह पालटले आणि पुरुषही केले स्त्रियेचे उभे. त्या राजाच्या पोराला मुलगा केला. ही घटना जयसिंगपूरला घडलेली आहे महाराज. लोक म्हणतात कशावरून म्हणजे कशावरूनला अर्थच नसतो, लक्षात ठेवा. तू माणूस आहे हे कशावरून सांग, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. कारण कशावरूनचा प्रत्येक उदाहरणाने मी जर सिद्ध केलं तर तू घरी जाऊ नको. सगळं कशावरून हे सिद्ध होऊ शकते. कारण परमार्थ हा सिद्ध आहे, लक्षात ठेवा. परमार्थ अध्याहृत नाही. परमार्थामध्ये काही गृहीत तत्व नाहीत. परमार्थ म्हणजे सिद्धच आहे महाराज. तुकाराम महाराज काय म्हणतात? पहा माझा अनुभव केला देव सत्यत्व. सत्य रूपाने मी देव केला, माझा अनुभव पहा. सर्वात्मक पण माझे हिरोनी नेतो कोण सांगाय महाराज. अणोहणी तोकडा तुका आकाशा एवढा. अनुभवायचं झालं. धन्य म्हणवी नाही ही लोका. काय तुम्ही तुकाराम महाराज बघितलं असं सगळ्यांनी वाटावं, आम्ही धन्य आहोत. एवढी ताकद तुकाराम महाराजांची आहे. परवाच अभंग झाला महाराज. निरंजनी आम्ही बांधिले घर. बरोबर आहे ना? ऐकतोय मी. एवढं जर निश्चित झालं सिद्ध, एवढं सिद्ध करण्यासाठी तरी हे सांगितलं तुम्हाला. निरंजनी घरा बांधलेले आहेत. एवढं साधं नाही आहे महाराज. हे काय टलाटा इंगण बेटा अंगावर कार्ट भरपूर रडतं असं केवळ कवित्व आहे काय महाराज? हे कवित्व कसं आहे की ज्यांनी जीवाला शिवापर्यंत नेण्यासाठी साधन सांगितलं आणि शिवरूपच होली झाली. ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवामध्ये फार सुंदर लिहितात. एक मोठा असा मिठाचा खडा आहे. मला मीठ शब्द आठवतो. मिठाचा खडा आहे असं होतं. मोठा मिठाचा खडा आहे आणि तो असा चालत 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 निघाला महाराज. आणि जिथं भूमी संपली आहे त्या ठिकाणी तो मिठाचा खडा थांबला. आणि त्यांनी पाहिलं तर समोर एवढा मोठा सागर पडलेला. त्या मिठाच्या खड्याला वाटलं की आपण एवढं मोठं होऊ का? हा तर हातात मावणारा मिठाचा कडा आहे. आणि तो विचार करू लागला की मला सागरा एवढं मोठं व्हायचंय. शक्य नाही शक्य नाही शक्य नाही असं उत्तर आलं. पण त्यांनी ठरवलं महाराज मी सागरा एवढा होणारच. लक्षात ठेवा, मनामध्ये जर असा तीव्र संकल्प केला, त्याचा जर आत्मविश्वास एवढा वाढला तर ते कार्य होतच. विषकी आहारी पडे. पुढच्या 4-5 ओव्या तुम्हाला पाठ आहेत. आणि त्यांनी ठरवलं सागरा एवढं व्हावं. त्यांनी काय केलं माहितीये का? तो गेला आणि सागरामध्ये जाऊन
आपल्या स्वतःला झोकून दिलं महाराज. आणि सागरामध्ये झोकून दिल्याबरोबर तो काय झाला? मिठाच्या सागरात मीठ पडल्यावर काय होणार महाराज? विरघळून गेला आणि तो सागरा एवढा झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवानी कसं व्हावं? सांडोनी मिठपणाचा लोभू सैंधवे सांडोनी मिठपणाचा लोभू मिठे एक शब्द येईना मला. तैसा अहम देवोनिया शंभू मी शांभवी झालो. जो अहम आहे, मिठाचा अहम आहे, अहम देवोनिया शंभू मी शांभवी झालो, तत्स्वरूप झालो. स्वरूपापासून विश्वरूपापर्यंत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हेच तुम्हाला केलं. फक्त आपण काय करायचंय तर ज्ञानेश्वर महाराज तुमच्याकडं तर्जनी देतात महाराज. तर्जनी, याला तर्जनी म्हणतात. त्या तर्जनीला नुसता असं देतात, आपण फक्त त्या तर्जनीला धरायचंय. ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला दर दर ओढून तुका म्हणे चाला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग, पांडुरंगाकडेच घेऊन जातो. पण आपण महाराज ती तर्जनी धरत नाही, आपण आपल्या बायकोचं बोट धरतो. त्यामुळे हे सगळं होतं. बायको म्हणजे बायको स्त्री नाही महाराज, बायको म्हणजे विषय. त्या विषयाचं बोट धरतो, त्यामुळं आपण असा वाहवत जातो. कुणाचं बोट धरावं हा महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय, बोटच धरायचं झालं तर अनन्य होऊन धर महाराज. कसं धर? परद्रव्य फेक, परनारी फेक, नाही तो गदा देख. लक्षात ठेव, सगळं टाकायला पाहिजे. हळूहळू गळती गळे, गळू लागले सकळ, उच्चारिता कृष्ण नाम, भेणे पळी जे कळी काळ. हळूहळू गळती गळे, गळू लागले. हे जीवनातला बास करा म्हणून सांगा बरं. आणि मला वाटतं बास करण्याची वेळ नाहीतर मग सकाळपासून पर्यंत सोडणार नाही. बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तेवढं होईल. माऊली आहे म्हणल्यावर आम्हाला काय करायचंय हो सांगावले. या कारणे श्री गुरुनाथू जव मस्तकी न ठेवी हातू, निवृत्ती दास असे विनवी तू तरी निवांत केवळ. ज्ञानेश्वर महाराजांचा हात माझ्या डोक्यावर नाही आहे, पण मिळावा अशी इच्छा आहे महाराज. लक्षात ठेवा. आणि आपली इच्छा हेच पाहिजे की आपल्याला ज्ञानेश्वरच व्हायचंय, आपल्याला देव व्हायचं नाही. आपली इच्छा हेच पाहिजे, मला ज्ञानेश्वर महाराजांनीच भेट द्यायला पाहिजे, दुसरा कोणी दे. आणि भेटतील हो, तरले तर ती गा आणि कहे. पण आपला विश्वास नाही महाराज. आपल्याला वाटतं आपण कसं व्हावं. अरे तुझ्या ठिकाणीच आहे ते, दुसरं काही नाही. तुझे आहे तुझं पाशी. फक्त काय कर, अनन्य हो, बाकी काय होऊ नये. कसं करावं की मी आणि माझी